सरक लाईव्हद्वारे जे पुणेकर आम्हाला पाहतायत, आम्ही आता सिंहगड रस्त्यावरच्या उड्डाणपुलावर आहोत. ज्याच्या बातम्या रोज वृत्तपत्रामध्ये येत आहेत की हा उड्डाणपूल तयार आहे, फक्त याचं उद्घाटन होत आहे म्हणून सिंहगड रस्त्यावरचं म्हणजे जे वरसगाव पानशेतवरून दोनच्यापासून मोरे असेल, खडकवासला गाव असेल, नरे आंबे गाव असेल, नरे असेल किंवा या ठिकाणी थायरी असेल, सगळ्या भागातील लोक येतात. पलीकडे असेल जो राजाराम मार्गे या परिसरामध्ये येतो, त्याचबरोबर जो सिटीमध्ये शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने जातो, ही सगळी मंडळी राजाराम पुलाच्या ह्या सिग्नलला अडवून पडतात. या ठिकाणी मात्र होत असताना फक्त महानगरपालिकेवर देवेंद्र फडणवीसांचं राज्य सरकारचा दबाव आहे म्हणून या ठिकाणी डांबरीकर म्हणजे आता आपण पाहतोय डांबरीकर पूर्ण रेडी आहे. म्हणजे नाही का जो काय करूनच नाही का जिथं मातीचा भराव टाकून किंवा जिथं पिलर खाली येत नाही किंवा स्लॅब नाहीये तिथपर्यंतचं डांबरीकरण रेडी आहे. आता हा स्लॅब आहे इकडे इथून जे आहे ते इथून हा उड्डाणपूल आता तुम्ही पाहू शकता, ज्याच्यामध्ये गर्डर टाकून उड्डाणपूल उभा केला जातो, ते सगळं रेडी आहे. या ठिकाणी पट्टे पण मारून रेडी आहेत. इथं पाहू शकता आपण पोल उभे आहेत लाईटचे, लाईट सुरू सुद्धा आहे म्हणजे रोज रात्री तुम्ही या लाईट सुद्धा चालू आहे. डांबरीकर याच्यावरचं रेडी आहे म्हणजे मास्टिक केलेलं आहे बरोबर आहे, त्याच्यामुळं सगळं रेडी आहे. पाहू शकतो आपण पलीकडचा कोथरूड मतदारसंघ या ब्रिजवर अवलंबून, खडकवासला मतदारसंघ या ब्रिजवर अवलंबून आहे, समोरचा पर्वती मतदारसंघ याचं रोज काम राजाराम ब्रिज मार्गे कोथरूडला आहे, त्यांचं सिंहगड रस्त्यावरच्या शाळा, कॉलेज, वेगवेगळे व्यवसायाची ठिकाणं किंवा एकूण नोकरीची ठिकाणं याच्यावर अवलंबून आहेत. हे सगळे जर ह्या रस्त्यावर येतात. इथं दोन आमदार आहेत भाजपचे, इकडे माधुरीताई मिसाळ आहेत कमळाच्या चिन्हावर निवडून आलेल्या, या बाजूला भीमरावजी तापकीरे कमळाच्या चिन्हावर निवडून आले. फक्त या दोघांचा हट्ट आहे की देवेंद्र फडणवीस यावेत. देवेंद्र फडणवीस एक महान पुरुष आहेत ज्यांचा हाताचा स्पर्श उड्डाणपुलाला लागला की या उड्डाणपुलावर सोन्याची झाडाळी येणार आहे. आणि हा साक्षात्कार दोन्ही आमदारांना झाल्यामुळं मागचे 2 महिने हा उड्डाणपूल तयार होऊन सुद्धा याचं उद्घाटन केलं जात नाही. नागरिकांना तासन तास ट्रॅफिक सिग्नलवर खोळंबून राहावं लागतं. दुर्दैव असं आहे की मेलेल्याच्या टाळूवरचं खाणारी भाजपची नाही का जमात आहे. त्याचं कारण मागच्या 15 दिवसापूर्वीचं तांडव आपण पाहिलं, त्याच्यामध्ये सिंहगड रोड पाण्याखाली बुडाला होता. त्यावेळेस लोकांचे जीवन मरणाचे प्रश्न आले, त्यावेळेस सुद्धा हा उड्डाणपूल खुला करण्यात आला नाही. पण ज्यावेळेस लोकांच्यावर आणीबाणी होती, लोकांना धावपळ करण्यासाठी फास्टली नाही का वाहतूक कोंडी रहित रस्ता हवा होता, त्यावेळेस सुद्धा हा उड्डाणपूल पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी खुला केला नाही. आज आपण काय पाहतोय, फक्त 37-38 दिवसावर राज्य सरकारच्या निवडणुकीच्या म्हणजे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे उद्घाटन केलं तर या भागातले नागरिक आम्हाला मतदान करतील, अशा प्रकारचं घाणेरडा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा उड्डाणपूल खुला केला जात नाहीये. तुम्ही इथपर्यंत चालत आलो, आता उड्डाणपूल 80% संपला, कुठेही डांबरीकरण शिल्लक नाही, सगळं तयार आहे. आता इथं आपण पाहू शकतो, आता मी पुढे दाखवतो उड्डाणपूल आता संपत आला, समोर कॅमेरा पुढे करावा. इथं हे झालेलं आहे. इथं मुद्दाम डिझेल आणि ऑइल सोडलं, त्याच्यामागचं कारण काय माहिती का? जर सिंहगड रस्त्यावरच्या कुठल्या माणसाला असं वाटलं की माझ्यावर आणीबाणी आली, बघा सिंहगड रस्त्यावरच्या जे जे खडकवासला मतदारसंघात राहतात, जे जे कोथरूड मतदारसंघात राहतात, जे जे मतदारसंघात राहतात, त्यांनी समजून घ्यायचंय की या पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला आदेश काय माहिती आहे की जर चुकून कुणावर वाईट वेळ आली आणि वाहतूक कोंडी असेल, एखादा पेशंट जर सिरियस झाला
आग लागली आणि फायर ब्रिगेडची गाडी पाठवायची असेल तरी हा उड्डाणपूल खाली म्हणजे खुला करायचा नाही, कारण की इथं खुला जर झाला तर देवेंद्र फडणवीसांना उद्घाटनाला येता येणार नाही. ही खाणेरडी मेलेल्याच्या टाळूवरचे खाणारे जमात जी भाजपमध्ये त्यांची धारणा काय, आणि म्हणून या ठिकाणी डिझेल आणि ऑइल टाकून ठेवलंय. म्हणजे जर गाड्या याच्यावरून गेल्या परस्पर उद्घाटन करून तर लोक घसरून मरून पडावेत, अशा प्रकारचं तुम्ही पाहू शकता. डांबरीकर झालेला असताना इथं रोलर ठेवलेला आहे, याचा मुद्दाम आणि परवा नव्हता हा रोलर, हा काल रात्री आणून ठेवलेला आहे. आपण पाहू आता चालणारा सुद्धा माणूस पुढे आहे, अशी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त तुम्ही पाहू शकता इथं सुद्धा हा डांबरीकरणाचा पाय उचलून सगळं रेडी. आता फक्त इथून एक्झॅक्टली 100 मीटर रस्ता राहिल्याचा. फर्स्ट लेअर सेकंड लेअर झालेला आहे, फक्त फायनल हात मारायचा आहे. आणि पुणे महानगरपालिकेचा आयुक्त राजेंद्र भोसले आणि त्यांचं प्रशासन काय सांगतंय की डांबरीकरणाचा शेवटचा हात झाला नाही म्हणून डांबरीकरण केले नाही. ज्या महापालिकेने, मी सुद्धा या महापालिकेचा महापौर म्हणून कामकाज केले, ज्या महापालिकेने भर पावसात कॉमनवेल्थ गेमच्या वेळेस सुद्धा डांबरीकरण करून गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं, ती महापालिका आज 4 दिवस पाऊस उजेडून सुद्धा जर चांगल्या पद्धतीचं डांबर हॉटमिक्स प्लॅन्टमध्ये तयार करू शकत नसेल तर महापालिकेचा आयुक्त राजेंद्र भोसले यांना त्या खुर्ची बसण्याची नाही का, त्यांची पात्रता आहे का, त्यांना तो बसण्याचा अधिकार आहे का, याचा त्यांनी निश्चित विचार करावा. हे दोन्ही आमदार जे भीमराव तापकीर असतील किंवा माधुरीताई मिसाळ असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा या शहराचे पालकमंत्री अजितदादा पवार असतील, यांनी आता पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतल्या नागरिकांचा, इथल्या लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, आम्हाला फसवा करू नये याची आम्हाला विनंती आहे. परवा एकनाथजी शिंदे येऊन गेले तरी एकनाथजी शिंदेंनी या संदर्भात मला सुद्धा उद्घाटनाला बोलवा अशा प्रकारची भाषा केली. याचाच अर्थ कुठेतरी फक्त मताच्या राजकारणात पुणेकर तुमच्या जीवाची खेळ केला जातोय. पुणेकरांनी आता असल्या संदेश माणसांपासून सावध राहावं की पुणेकरांना नम्र विनंती करतो. पुन्हा एकदा दाखवतोय तुमच्या माहितीकरता पुन्हा उड्डाणपूल सगळं तयार आहे, फक्त तुम्ही येऊन पुणेकरांनी टाळ्या वाजवाव्यात आणि कमळाला मतदान करावं म्हणून या घाणेरड्या हेतूने याचा टॅका डांबरीकरणाचं शेवटचं फार म्हणजे 10 लाख रुपयाचं काम करत बाकी आहे. आणि हा पैसा ना एकनाथजी शिंदेच्या खिशातल्या पैशाचा आहे, ना देवेंद्र फडणवीसांच्या आहे, ना अजितदादांच्या नका खिशातला आहे. हा पैसा तुम्ही आम्ही जो टॅक्स भरलाय हा पैसा काय राज्य सरकारने दिलेला नाही, हा केंद्र सरकारने दिलेला नाही. हा पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीतून 135 कोटी रुपये खर्च करून जे तुम्ही टॅक्समधून, बिल्डिंग सँक्शनच्या चार्जेसमधून, पिण्याच्या पाण्याच्या मीटरमधून जे पैसे भरलेले आहेत त्याच्या पैशातून उड्डाणपूल उभा झालेला आहे. तो उड्डाणपूल तयार करायला 5 वर्ष लागली. 1900 विधानसभेच्या वेळेस त्याचा नारळ फोडला, आता 2400 विधानसभा आली. जो उड्डाणपूल मुंबई किंवा इतर नका दिल्ली किंवा इतर कुठल्याही राज्यामध्ये फक्त 1.5 वर्षात उभा राहू शकतो, त्या उड्डाणपुलाला 5 वर्ष लावली आणि तयार होऊन सुद्धा फक्त राज्य विधानसभेची म्हणजे महाराष्ट्र विधानसभेची जी ऑक्टोबरमध्ये निवडणूक होणार आहे ती निवडणुकीत त्या निवडणुकीचा एकूणच सगळा मर्यादा लक्षात ठेवून याचं उद्घाटन लांबवर जाते. आता सिंहगड भागातल्या, सिंहगड रोडवरच्या म्हणजे खडकवासला मतदारसंघातल्या, कोथरूडमधल्या आणि नुसत्या परती मतदारसंघातल्या नाही तर शहरातल्या नागरिकांनी विचार करायचा आहे. या भाजपवाल्यांना आपण खरंच दारात उभं करू शकतो का, यांना दारात उभं करण्याची यांची पात्रता आहे का, याचा निश्चित साकल्याने विचार करा. एवढीच नम्रतेची विनंती करू. हा सगळा पर्दाफाश करून तुमच्यासमोर ठेवतोय. 5 वर्ष खूप मोठी असतात, तुम्हाला जर परत फसायचं असेल तर नक्की फसा, पण हा उड्डाणपूल आम्ही 13 तारखेला काही करू खुला करू. देवेंद्र फडणवीस जो बायडन येऊ किंवा नरेंद्र मोदी येऊ, त्यांना जर वेळ नसेल तर मात्र आम्ही आमच्या ताकदीवर खुला करू. या ठिकाणी पोलिसांनी किती जरी गुन्हे दाखल केले तरी काही फरक पडणार नाही. पुणेकरांच्यासाठी अशा शेकडो केसेस अंगावर घ्यायला प्रशांत जगताप किंवा प्रशांत जगतापची सगळी टीम इथं काका आहेत, आमच्या अश्विनीताई आहेत, मृणालताई आहेत किंवा आमच्या शिवसेनेचे सगळे नाही का संतोषी आहेत, सगळे मंडळी आम्ही किती केसेस घ्यायला तयार आहोत. काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना उद्धवजीचा पक्ष असेल किंवा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष असेल. आज जरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आंदोलन घेतलं असेल आणि हे तिन्ही पक्ष मिळून 13 तारखेला उड्डाणपूल खुला करतील याची गंभीर नोंद पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्रजी भोसले आणि भाजपवाल्यांनी घ्यावी, हा इशारा या निमित्ताने देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.